वाचता यावं, वाचता येण्याची पद्धती एकदम सोपी आहे. आपल्याला इंग्रजी आणि मराठी पूर्ण वाचन येण्यासाठी या ठिकाणी फक्त एवढी एक लाईन ही कक्का, किक्की, कुक्कू, केकाई, कोकाऊ, कमका. तर या ठिकाणी आपल्याला फक्त कक्का, किक्की, कुक्कू, केकाई, कोकाऊ, कमका एवढी एक लाईन आपण समजा तोंडी पाठ केली सर्वांनी, मराठी वाचणं सरळ साधं आहे. मग कसं काय सर? मग आता फक्त कक्का, किक्की, कुक्कू, केकाई, कोकाऊ, कमका, ओके हे झालं. आता मी इथं काय केलं, मी सहज इथं काय केलं, इथं ख टाकलं, इथं पण ख टाकलं. आता मला काय करायचं, मला ही लाईन पाठ झाली आहे, कक्का, किक्की, कुक्कू, केकाई, कोकाऊ, कमका. आता मला फक्त ही लाईन जर पाठ झाली असेल तर मला बाकीची सर्व लाईनी पाठ करण्याची काहीच गरज नाही, कारण मला कक्का, किक्की, कुक्कू, केकाई, कोकाऊ, कमका. आता गड्या त्याच्यानंतर कच्या नंतर काय येतंय, ख येतंय. अरे ते कक्का आहे तर मग खक्खा, ते किक्की आहे ते खिक्की, हा कुक्कू आहे तो खुक्खू, केकाई आहे तर खेखाई, कोकाऊ आहे तर खो खाऊ, कमका आहे तर खमखा. बरोबर आहे का? ख दिसलं तर खमका, ग दिसलं तर गमगा, घ दिसलं तर घमघा म्हणतात का नाही यार? बरोबर आहे का नाही? म्हणजे आपल्याला ह्या एका लाईनीचं आपल्याला एक सूत्र कळालं, आपण लक्षपूर्वक जर बघितलं, समजून घेतलं, मग मला एकच लाईन पाठ करायची. मी वारंवार सर्वांना काय सांगतोय की फक्त एकच लाईन पाठ करून टाकायची. मराठी वाचायला अडचण येते ना, मग काय गड्या ते असं. त्यानंतर मग आपल्याला अनेक प्रकारची नावं लिहिणं किंवा इंग्रजी वाचता येणार, थोडस बेसिक वाचता येणे, आपल्याला बेसिक लिहिता येणं, गावाची नावं आहे, शहराची नावं आहे किंवा ठिकाणाची नावं आहे. इंग्रजीतून जे काही आपल्याला नावं लिहून यायची आहेत किंवा इंग्रजीत मध्ये आपल्याला मूळ बेसिक वाचणं जर शिकायचं असेल तर मग यानंतर ही कका, किक्की, कुक्कू, केकाई, कोको, कमका हे पाठ झालं तर मग इंग्रजीमध्ये समजा आता कला म्हणायचं गड्या के, कला काय म्हणायचं के. आता या ठिकाणी ए का आलाय गड्या, हा ए का आला, मग हा आ, आता हे के, या कला तर के आहे, मग आता ह्या कच हा सुद्धा के झाला. परंतु मग हा जो ये आलेला आहे हा कशासाठी आलाय गड्या ये, मग हा ये जो आलेला आहे तो काण्यासाठी आलेला आहे, म्हणजे काण्याला द्यायचं आपल्याला ये. ओके, तसंच खाली घेतलं. आता आपल्याला मी तुम्हाला सांगितलेलं आहे क ख ग घ ग घ च छ ज झ त्र ठ ठ ड ढ न त थ द ध न प प ब ब म य र ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ, हे पाठ करा. मग आता क ला के झालं, ख ला माहिती तुम्हाला काय गड्या, के यच ख. आता ह्या खला पण घेऊन टाकू गड्या मी, आता के एच याला सुद्धा मी ख घेऊन टाकलं. परंतु मग काण्याला काय दिलंय गड्या, काना दिले. मग याला काय करूयात, मग आता मी दिला गड्याला काना दिला. ओके, मग के एच या खच आहे, या खच के, मग काण्याला द्यायचंय मला ये, या काण्याला दिला मी ये. काय दिलं या काण्याला, ये दिलाय. बरोबर आहे का? एवढी एक लाईन म्हणजे त्याच्यामध्ये समजूनच घ्या नाही आपल्याला. बर, त्याच्यानंतर म्हणजे काण्याचं कळालं, आपला काण्याला घ्यायचंय कडे, आपल्याला ये घ्यायचंय. आता मग हे करत असताना पण आपल्याला लक्षात ठेवायचंय, जसं की मी क म्हटलं क, हा मी काय म्हटलंय क म्हटलंय क, बघा आपल्याला क कडे लक्ष द्यायचं आहे. क, आता मी बोलतोय माझ्या बोलण्याकडे तुम्ही सगळ्यांनी छान लक्ष द्यायचंय. कसं कसं निघतंय त्यातनं मला तुम्ही सांगा. क क क, शेवटी काय येऊ राहिले, अ येऊ राहिले, अ. बरोबर आहे, म्हणजे क अधिक अ म्हणजे झालं क. कळतंय का? क क क म्हणजे क असा तयार झाला. आता मी जर म्हटलं तर हा ख आहे, हा ख. मी तुम्हाला म्हटलं चला मला ख सांगा, आता मी ख चा उच्चार करतो, ख ख, हा ख. शेवटी अ येऊ लागलाय ना, अ म्हणजे हा जो अ आहे, हा जो अ आहे हा प्रत्येक व्यंजनाच्या शेवटी येतो. हा प्रत्येक व्यंजनाच्या शेवटी अ येतोच. क घ्या, ख घ्या, ग घ्या, घ, च, छ, ज, झ, नंतर त्र, ट, ठ, ड, ड, ढ, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, स, ह, ळ, क्ष, ज्ञ. कोणचंही मुळाक्षर घ्या तुम्ही, कोणतेही मुळाक्षर घ्या, त्याच्या शेवटी तुमचा काय यायला पाहिजे, अ हा जो काही स्वर आहे, अ हा स्वर जो आहे तो येतोच. लक्षात येतोय का? म्हणजे अ येतोय,
प्रत्येक मुळाक्षरा शेवटी अ येतय म्हणजे ह्या हा जो आहे हा ला इंग्रजीतनं काय घेतो आपण ये. ह्या ला इंग्रजीतून काय घेतो आपण ये. ह्या साठी ए हा कंपल्सरी आहे, परंतु ह्याच चा वापर जो आहे, ह्याच चा वापर इंग्रजीमध्ये काना देण्यासाठी ए म्हणून वापरला जातो. काना देण्यासाठी ए वापरला जातो. मग तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या मनात प्रश्न राहतो, मग तुम्ही ते आपले अनेक प्रकारे जे पुस्तकं असतात आपले त्याच्यामध्ये कक्का किक्की लिहिलेली आहे, ज्याच्यामध्ये कक्का किक्की लिहिलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी क ला असला का के, ख असला का के याची बरोबर, ग असला की जी याची आहे ना. म्हणजे काय होतंय की प्रत्येक व्यंजनाच्या शेवटी काय येतो, येतो, म्हणून ए घेतलेला आहे. बरोबर आहे, घेतलेला आहे. परंतु मग आपण काय करतो, आपण पाठ करत असताना समजा घ्या क ला के, ख ला के एच, ग ला जी, घ ला जी एच, च ला सी एच, छ ला सी डबल एच. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, पाठ करताना हे घेत नाही. ओके, घेत नाही याचा अर्थ असा नाही की त्या ठिकाणचा जो व्यंजनामध्ये जो काही स्वर आहे तो गायब झाला, असं होत नाही. ठीक आहे, तो असतोच. आता या ठिकाणी नुसतंच याला मी क म्हटलं, याला क म्हटलं म्हणजे या क मध्ये काय लपलेला आहे, नाही का लपलेला क. आता मी असा काही भ जरी घेतला, या भ नुसतं इथं दिसतो, नुसतं भ दिसतोय, परंतु त्याच्यामध्ये लपलेला नाहीये का, भ लपलेला आहे ना, लपलेला. कारण हा भ सुद्धा तयार झाला तर भ अधिक जो होतो भ म्हणजे असा लपलेला आहे तो त्याच्यामध्ये मुळातच आहे. म्हणजे प्रत्येक व्यंजनामध्ये म्हणजे प्रत्येक व्यंजनात व्यंजन तयार होण्यासाठी स्वराच्या मदतीशिवाय व्यंजन तयार होत नसतं. लक्षात ठेवायचंय. आपल्याला काही वेळेला तुम्हाला काय होऊन जातंय, काही आता आपल्याला जोड शब्द समजा प्रताप लिहायचं आपल्याला, हा काय लिहायचं प्रताप. आता मग तुमच्या मनात आपल्याला काय करायचं मग आता हा कसा तयार झाला, हा जो नुसता जो तयार झाला प अधिक र अधिक मिळून तयार होतो आपल्या या ठिकाणी आपल्याला हे एकदा कळालं की अरे जोड शब्द कसा कसा तयार व्हायलाय. म्हणजे प अधिक र अधिक मिळून तयार झाला फक्त मग आता या पी ला काय घेतो आपण पी, र ला काय घेतो आपण आर आणि ए ला काय घेतो ए, म्हणजे हे झालं लक्षात येतंय का. आपल्या ज्यावेळेस काही वेळेस होतं अरे याला कसं लिहायचं सर, पृथ्वी. आपण लिहितो समजा, आता लिहिले आपण पृथ्वी. आपल्याला घेतलंय आपण आता पृथ्वी घ्यायचं हे जे तुमचं जे हे जे तयार झालं म्हणजे प अधिक र अधिक उ है ना, प अधिक र अधिक उ म्हणजे हे झालं नुसतं हे झालं तुमचं काय झालं मग आता तुम्हाला या प ला घेतो पी, या र ला घेतो आर आणि उ ला घेतो यू. लक्षात येते का हे तुम्हाला असं म्हणजे शब्दाचा विग्रह करता आला पाहिजे. मग शब्दाचा जेव्हा तुम्ही विग्रह करायला शिकणार त्यावेळेला काही जोड शब्द जे आहेत ते जोड शब्द लिहिणं सहज सोपं जातं. मग आपल्या लिखाणामध्ये चुका होत नाही. लक्षात येईल. या ठिकाणी अशा प्रकारचे अनेक जोड शब्द तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या पुस्तकामध्ये असतात, त्यामुळे ते समजून घेणं गरजेचं असतंय. लक्षात ठेवा. तर तुम्हाला हे कळालंय. मग या ठिकाणी तुम्हाला खास करून लक्ष कशाकडे द्यायचंय का बरं. याच्यानंतर या ठिकाणी या क होता, सेपरेट क आहे, कान्याला हे घेतलं गेलाय. आता हा क आहे, या क साठी एक क घेतला. आता इथं मग ही जी काही पहिली वेलांटी आहे, या पहिल्या वेलांटीसाठी काय घेतलं गेलेलं आहे, आय. पहिली वेलांटी दिली गेली, आपण इथं आय झालं. आता आपण इथं बघत असताना आता हा क आहे, हा झाला हा जसा आहे लक्षात ठेवा, तसं आपले सर्व जे मुळाक्षर आहे क ख ग घ च छ ज हे सगळे मुळाक्षर जसे आहेत तसा हा आहे. एक लक्षात ठेवा. म्हणजेच या ठिकाणी मला या क ला के घेतलं, पहिल्या विलंटीला आय घेतलं. ओके, पहिल्या विलंटीला आय घेतलं. आता पहिल्या विलंटीला मी आय घेतल्यानंतर उच्चार कसा निघा लागलाय, की निघा लागलाय की. हे काय गड्या बरोबर आहे का. काय आता हे याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की हे जे
पहिली वेलांटी देण्यासाठी आपण घेतलंय आय. पहिली विनंती दिल्यानंतर कला पहिली विनंती ते झालं की. माझ्या उच्चाराकडे लक्ष आहे. की हे काय आहे ई. म्हणजे हे ई म्हणजेच काय आहे ई म्हणजे आय आहे. आय म्हणजेच काय झाली ही पहिली वेलांटी. पहिल्या वेलांटीसाठी घेतो मग आपण आय. म्हणजेच पहिली विलंटी दिली कोणत्याही मुळाक्षराला. आता मी याला ग आहे या ग ला पहिली विलंटी दिली काय होईल जी होईल. या ग साठी घेतो आपण जी घेतो. या जीला आपल्याला काय करायचंय ही पहिली विलंटी द्यायची. मग काय घेतलं आपण आय. बरोबर आहे जी आय झालं गी. मग या ठिकाणी हे म्हणजे कळतंय का आता म्हणजे पहिल्या वेलांटीला आय. मग आय दिलं म्हणजे हे झालं की 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 म्हणजे की की आलं. आता या क हा क आहे. आता आपण या ठिकाणी दुसरी वेलांटी दिली. दुसरी वेलांटीसाठी या ठिकाणी काय वापरलंय आपण डबल ई वापरलं. डबल ई वापरलंय. मग डबल ई वापरल्यानंतर आपण म्हणलं मग याला म्हणलं आपण के डबल ई झालं की. काय झालं की की झालं. मग हे झालं ई. म्हणजे याच्यासाठी आहे डबल ई याच्यासाठी आहे आय याच्यासाठी आहे ए. बरोबर आहे याच्यासाठी आहे ए. हे आपल्याला कळतंय. म्हणजेच कान्याला ए पहिल्या वेलांटीला आय दुसऱ्या वेलांटीला डबल ई. आता या ठिकाणी बघितलं आपण एक क आहे. क ला पहिला उकार दिला आपण. हा क ला पहिला उकार दिला कू कू कू. बोलल्याकडे लक्ष येतंय कू कू. काय राहिलं शेवटी ऊ राहिला ऊ ऊ ऊ. मग या ऊ ला काय घेत असतो आपण यू. म्हणजे पहिल्या उकाराला घेतो आपण ऊ. पहिल्या उकाराला घेतो आपण ऊ. बरोबर आहे. म्हणजे या क साठी के आणि हा पहिला उकार दिला म्हणून त्याला घेतला आपण यू. बरोबर आहे कळालाय प्रत्येकाला. बघा आता या ठिकाणी हा घेतला आपण क. ठीक आहे हा क घेतलाय तर या क ला घेतला आपण इथं के. ठीक आहे आणि नंतर आपण याला आता दुसरा उकार दिलेला आहे. दुसरा उकार दुसऱ्या उकाराला घेतला आपण डबल ओ. मग आता त्याचा उच्चार कसा निघतो कू. लॉंग दीर्घ दीर्घ येतो कू. आता कू हा ऊ आहे ऊ. आपण ऊसाचा ऊ म्हणत असताना ऊसाचा ऊ असं म्हणतो. ऊसाचा ऊ लंबा. ओके म्हणजे हा डबल ओ जो आहे तो आपण ऊसाचा ऊ म्हणजेच दुसरा उकार यासाठी आपल्याला घ्यायचा असतो. जसं की दुसऱ्या वेलांटीला आपण काय घेतलं डबल ई. तसा दुसरा उकार याच्यासाठी घेतला आपण डबल ओ. ओके त्याच्यानंतर आता हा क आहे. हा क आहे या क साठी घेतला हा के. आणि डोक्यावर एक मात्रा देण्यासाठी हा एक मात्रा देण्यासाठी घेतलं ई. बरोबर आहे ई. मग आता त्याचा उच्चार झाला के के के. ए आलं का नाही के के के. बरोबर आहे म्हणजे हा तो ए आहे ए. म्हणजे एका मात्रासाठी ए तो हा ए आहे. म्हणजे या ए साठी आपण घेतो एका मात्रासाठी घेतो आपण ई. हा दिला ना आपण हा क साठी के होता आणि हा जो ई आहे हा या पहिल्या एका मात्र्यासाठी आहे. के झालं ते के 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 ए ए. बरोबर आहे हा तो ए आहे ए. त्याच्यानंतर आता ह्या क साठी येतो हे के आणि आपण हे दोन मात्रे दिले. दोन मात्रासाठी घेतला आपण ए आय. दोन मात्रासाठी घेतला आपण ए आय. त्यावेळेस झालं ते काई काई आई आई काई 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 आई असं येते आई. कळतंय का आई काई. जर मी आता जर समजा घ्या भ घेतलं तर काय म्हणतात भाई भाई भाई. आईकडे लक्ष द्यायचं कशाकडे आईकडे. म्हणजे आई जी आहे म्हणजे दोन मात्रासाठी आपण वापरतो ए आय. या दोन मात्रासाठी वापरलं आपण ए आय काही. लक्षात येईल लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा ह्या क आहे हा क. आता इथं कानाने एक मात्रा याच्यासाठी घेतला आपण ओ. म्हणजे उच्चार काय झाला को को आला ओ को को. बरोबर आहे का को को को.
ओ. म्हणजे कानाने एक मात्रा जर द्यायचा असेल, हा काना आणि हा एक मात्रा द्यायचा असेल, आपण ओ वापरतो. ओ ओ ओ, हा जो ओ आहे मग ओ साठी वापरायचं, कानाने एक मात्रेसाठी वापरायचं आपण ओ. कानाने एक मात्रेसाठी वापरतो आपण ओ. कळालंय? चला आता बघा, या क साठी आहे के, आणि हा एक काना दिला आणि आपण हे किती मात्रे दिले? 2 मात्रे. काना 2 मात्रे, ते झालं काऊ. काऊ आऊ काऊ काऊ. बोलल्याकडे लक्ष आहे माझ्या. काऊ आऊ येते बघा शेवटी. काऊ काऊ आऊ 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 आऊ. बरोबर आहे. म्हणजे म्हणजे याच्यासाठी काऊ आऊ घ्यायचा असेल तर त्यासाठी घेतो आपण ए यू. म्हणजे कानाने 2 मात्रा दिला तर ए यू हे वापरतोय. म्हणजेच बघा, हा काना आहे याला आणि 2 मात्रे दिले, हे झालं आऊ. म्हणजे त्यासाठी घेतो आपण ए यू, काऊ. लक्षात येत आहे? हा. चला पुढे काय झालं आता, येतं माहिती तुम्हाला? डोक्यावर एक अनुस्वार. कम खम गम घम चम अम अम येतंय. या क साठी के ए एम आणि ह्या साठी असतो ए यम. का काही वेळेला अन पण येतंय. जसं की अन कसं सर? मग घेतलं, समजून मी घेतलं अंगण. अंगण. ओके, अंगण झालं अनुसार. जसं की आता हे बघा, हे झालं अंगण. आपण हा अंगण शब्द घेतला आणि दुसरा एक शब्द घेतो कंगण. ओके, कंग म्हणजे ए एन. हा, के के एन अंग ए एन. हा, नंतर अजून असे काही शब्द सांगा. आता घेऊयात बघा, अंबर. आता काय घेणार इथं? आपण नाही घेत का ए एम किंवा ए एन? आता अंबर घेतोय आपण, मग या अंबर साठी घेतला आपण ए एम. ए एम म्हणजे हा जो काही ए एन किंवा ए एम जो घेतोय अंगच्यासाठी, ते बघा या ठिकाणी असा अंबर शब्द झाला. अंबर म्हणजे या ठिकाणी या अनुसारामध्ये मज लपलेला आहे. या अनुस्वारामध्ये म हा लपलेला आहे. या अनुस्वारामध्ये म हा लपलेला आहे, म्हणून ते झालं अंबर. म्हणून घेतलो ए एम बी ए आर, अंबर. कळतंय का? ए एम किंवा. आणि नंतर आहाला आता तुम्हाला प्रत्येकाला माहितीये कहा. हे आहा 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 म्हणजे ए यच ए. म्हणजे हे के साठी के झालं आणि आहा साठी घेतला ए यच ए. आहा कहा कहा गहा गहा असं. तर या ठिकाणी या स्वरूपामध्ये आपल्याला इंग्रजी आणि मराठी दोन्हीही छानसं वाचता यायचं असेल तर एवढी जी या 2 लाईनी आहेत, या ठिकाणी जे काही आपण स्वर आहेत, या स्वरांची एक लाईन पूर्ण पाठ केली तर काना मात्रा उकार वेलांटी आणि अनुस्वार आणि विसर्ग हे आपल्याला सहज येऊन जात आहे. आणि त्यानंतर पूर्ण जी कक्का किक्की जे म्हणतोय आपण ज्ञपर्यंत पाठ करायची काही एवढी गरज पडत नाही. त्यासाठी आपण जर समजा फक्त एवढीच लाईन पाठ केली, फक्त लक्षात काय ठेवलं, कक्का किक्की कुक्कू के काही को काऊ कम कहा. म्हणजे किती आहे ते? हा 1 डब्बा, 2 डबे, 3 डबे, 4 डबे, 5 डबे आणि 6 डबे. 6व्या डब्याचा 6व्या डब्याचा म्हणजे कम कहाचा एवढा वापर फार कमी होतो. परंतु हे 5 डबे कक्का किक्की कुक्कू के काही कोकाऊ एवढंच जर पाठ केलं आणि त्याला कसं आपण म्हणतोय इंग्रजीतनं आणि मराठीमध्ये जे काही आपल्या स्वरामध्ये जे आहे गड्या, हे कसं आहे, त्याला कसा उकार दिला जातो, मात्रासाठी आहे, 2 मात्रासाठी काय आहे, काय आहे, जर समजा आपण समजून घेतलं एवढा चार्ट तर 100% तुमचं मराठी इंग्रजी वाचन हे पूर्ण होईल. तुम्हाला काही अडचण येणार नाही. सर्वजण आता पाठ करणार.